नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी.ई.टी संदर्भातील महत्त्वाचे प्रश्नसंच पाहणार आहोत. यामध्ये महा-टी.ई.टी पेपर 2 मधील विज्ञान विषयाचे अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. हा व्हिडिओ महा-टी.ई.टी पेपर पॅटर्ननुसार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये विज्ञान विषयाचे अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या पी.आर. अकॅडमी या नावाचे टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन चॅनल जॉईन करा. असेच प्रत्येक व्हिडिओचे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या पी.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या महिन्यात 28 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी.ई.टी स्टेट बोर्ड आधारित विज्ञान विषयाचे 6वी ते 10वी पर्यंत टॉपिक वाईज अतिमहत्त्वाचे MCQ टेस्ट सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवर चालू आहे. आजचा हा व्हिडिओ, याआधी 15 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती विज्ञान विषयाचे अपलोड केलेले आहे. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. आज आपण महा-टी.ई.टी पेपर 2 मधील विज्ञान विषयाचे स्टेट बोर्ड आधारित अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. चला मग प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. ऊसाच्या कोणत्या भागातून वायूची देवाणघेवाण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वायुकोश. प्रश्न क्रमांक 2. वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणता वायू तयार होतो? वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणता वायू तयार होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑक्सिजन. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न तयार करतात. वनस्पतीच्या पानामधील हरितद्रव्ये सूर्यप्रकाश शोषून घेण्याचे कार्य करते. हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्याला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. या प्रक्रियेदरम्यान उपउत्पादन म्हणून ऑक्सिजन वायू तयार होतो. हा ऑक्सिजन पानावरील रंध्रामधून वातावरणात सोडला जातो. पृथ्वीवरील सजीवांना श्वसनासाठी आवश्यक असलेला प्रकाश संश्लेषण ही पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 3. अमरवेल या वनस्पतीची पोषण पद्धती कोणत्या प्रकारची आहे? परजीवी. परजीवी वनस्पती इतर वनस्पतीवर अवलंबून राहून अन्न मिळवतात. अमरवेल ही अशाच प्रकारची वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 4. आपल्या तोंडामध्ये अन्न पदार्थाचे काय घडून येते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, यांत्रिक पचन. तर तोंडामध्ये दाताच्या साहाय्याने अन्न चावले जाते व त्याचे लहान तुकडे केले जातात. या प्रक्रियेला यांत्रिक पचन म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील बाह्य घटक कोणते? तर पहा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 3, बाह्य घटक प्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी हे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील बाह्य घटक आहेत आणि हरितलवके हे अंतर्घटक आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे बाह्य घटक आवश्यक असतात. हरितलवके हे वनस्पतीच्या पेशीमध्ये असणारा अंतर्घटक आहे. प्रकाश ऊर्जा पुरवतो. कार्बन डायऑक्साईड अन्न निर्मितीसाठी वापरला जातो आणि पाणी मुळाद्वारे मिळते. त्यामुळे बाह्य घटक म्हणून सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता रोग डासाच्या चावल्यामुळे होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मलेरिया. मलेरिया हा रोग संक्रमित मादी
अनाफिलस डासाच्या चावल्यामुळे होतो. या डासामार्फत प्लाझ्मोडियम नावाचा परजीवी मानवाच्या शरीरात प्रवेश करतो. मलेरियामध्ये ताप, थंडी वाजणे, डोके दुखणे, अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात. प्रश्न क्रमांक 7. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य का नसते? कारण त्यात क्षार जास्त प्रमाणात असतात. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसते कारण त्यात क्षार जास्त प्रमाणात असतात. समुद्राच्या पाण्यातील सरासरी 3.5% मीठ विरघळलेले असते. म्हणजेच 1 लिटर पाण्यात जवळपास 35 ग्राम मीठ असते. यामुळे ते खारट असते आणि पिण्यास योग्य नसते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. त्यात क्षार जास्त प्रमाणात असतात, म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसते. प्रश्न क्रमांक 8. अन्नपचन प्रक्रियेची सुरुवात मानवी शरीरात कोठून होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तोंड. मानवी शरीरात अन्नपचन प्रक्रियेची सुरुवात तोंडातून होते. दात अन्नाचे लहान तुकडे करतात. लाळेमधील टायलिन एन्झाईम कर्बोदकाचे पचन सुरू करते. त्यामुळे तोंडात यांत्रिक व रासायनिक अशा दोन्ही प्रकारचे पचन घडते. तोंडातून अन्न नलिकेत आणि नंतर जठरात जाते, म्हणून पचनाची पहिली आणि महत्वाची सुरुवात तोंडातच होत असते. प्रश्न क्रमांक 9. पचलेल्या अन्नाचे रक्तात शोषण होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अवशोषण. प्रश्न क्रमांक 10. हवेच्या दाबाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ऑप्शन बी, टोरिशेली. सन 1643 मध्ये टोरिशेली यांनी पाऱ्याचा बॅरोमीटर तयार केला. त्यांनी केलेल्या प्रयोगातून वातावरणातील हवेचा दाब असतो हे सिद्ध केले. बॅरोमीटरच्या साहाय्याने वातावरणीय दाब मोजला जातो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टोरिशेली. प्रश्न क्रमांक 11. दुधाचे दह्यात रूपांतर करणाऱ्या जीवाणूचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस हा दूध दह्यात रूपांतरित करणारा प्रमुख जीवाणू आहे. तो लॅक्टिक आम्ल तयार करतो आणि दही बनण्याची प्रक्रिया घडून आणतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॅक्टोबॅसिलस. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अजीवनसत्व. जीवनसत्व अ हे डोळ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या कमतरतेमुळे रात्री किंवा कमी प्रकाशात नीट दिसत नाही. या अवस्थेला रातांधळेपणा म्हणतात. प्रश्न क्रमांक 13. तर पहा, तुम्ही जर अनेक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमधील 30 प्रश्नांपैकी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न महाटीएटी पेपर 2 मधील विज्ञान विषयात विचारले जातील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 13. वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया कुठे घडते? पानामध्ये. वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रकाशसंश्लेषण. हरितद्रव्ये क्लोरोफिल सूर्यप्रकाश शोषून घेते आणि पाणी व कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न तयार करते. या प्रक्रियेदरम्यान ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो. त्यामुळे पानांना वनस्पतीचे अन्न निर्मिती केंद्र असे म्हटले जाते, म्हणून अन्न निर्मितीची प्रमुख जागा म्हणजे पाने. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते खत सेंद्रिय खत आहे? खालीलपैकी कोणते खत सेंद्रिय खत आहे? ऑप्शन सी, गांडूळ खत. तर महाटीएटी परीक्षेमध्ये याच प्रकारे प्रश्न विचारले जातात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
तर चला मग प्रश्न क्रमांक 15, डासाची पैदास रोखण्यासाठी पाण्यात काय टाकावे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रॉकेल. साचलेल्या पाण्यावर रॉकेल टाकल्यास पाण्याच्या पृष्ठभागावर एक पातळ थर तयार होतो. त्यामुळे डासांच्या अळ्यांना श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेले हवेचा संपर्क मिळत नाही आणि त्या नष्ट होतात. त्यामुळे डासाची पैदास कमी होते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ऑप्शन बी, रॉकेल. डासाची पैदास रोखण्यासाठी पाण्यात रॉकेल टाकावे. पहा प्रश्न क्रमांक 16, पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? 71%. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर उर्वरित 29% भाग जमीन आहे. सुमारे 71% भाग महासागर, समुद्र, नद्या, तलाव आणि भूजलाच्या स्वरूपात आढळते. पृथ्वीला निळा ग्रह असेही म्हटले जाते. जरी पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जास्त असले तरी त्यातील बहुतेक पाणी खारे असल्याने पिण्यायोग्य गोड्या पाण्याचे प्रमाण फक्त 3% आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 71%. प्रश्न क्रमांक 17, हवेमध्ये सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नायट्रोजन. वातावरणामध्ये सुमारे 78% नायट्रोजन वायू आढळतो. ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे. उर्वरित 1% कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन, निऑन असे इत्यादी इतर वायू आढळतात. नायट्रोजन हा हवा स्थिर ठेवणारा प्रमुख वायू असून तो वनस्पतीच्या वाढीसाठी देखील महत्वाचा आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नायट्रोजन. हवेमध्ये सर्वाधिक प्रमाणात नायट्रोजन वायू आढळतो. प्रश्न क्रमांक 18, वनस्पतींना पाणी व खनिजे शोषून घेण्याचे कार्य कोणता भाग करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुळे. वनस्पतीची मुळे जमिनीतून पाणी आणि विरघळलेले खनिजे शोषून घेतात. शोषलेले पाणी आणि खनिजे खोडाद्वारे वनस्पतीच्या विविध भागापर्यंत पोहोचली जातात. मुळे हा वनस्पतीचा मूलभूत आणि आवश्यक भाग मानला जातो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुळे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ऑप्शन सी, वटवाघूळ. वटवाघूळ हा एकमेव उडणारा सस्तन प्राणी मानला जातो. सस्तन प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे शरीरावर केस असणे, पिलांना जन्म देतात व त्या पिलांना दूध पाजणे. जरी ते वटवाघूळ पक्ष्यासारखे उडत असले तरी ते पक्षी नसून सस्तन प्राणी आहेत. कासव, मगर, सरडा हे सर्व सरपटणाऱ्या प्राण्याच्या गटात मोडतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वटवाघूळ. प्रश्न क्रमांक 20, गरोदर स्त्रिया व लहान मुलांच्या आहारात कोणत्या खनिजाची कमतरता असू नये? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लोह. लोह हे हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आवश्यक खनिज आहे. गरोदर स्त्रियांमध्ये आणि वाढत्या वयातील मुलांमध्ये लोहाची गरज अधिक असते. लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, शारीरिक विकासात अडथळे निर्माण करू शकते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लोह. तर पहा प्रश्न क्रमांक 21, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 16 सप्टेंबर. दरवर्षी 16 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती अंश सेल्सिअस असते?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 37 डिग्री सेल्सिअस. तर मानवी शरीराचे सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस असते. प्रश्न क्रमांक 23. रक्तातील तांबड्या पेशींचे आयुष्यमान किती असते? रक्तातील तांबड्या पेशीचे आयुष्यमान किती असते? ऑप्शन बी 120 दिवस. प्रश्न क्रमांक 24. दूषित पाण्यामुळे कोणता रोग होतो? दूषित पाण्यामुळे कावीळ हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 26. मानवी कवटीमध्ये किती हाडे असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन